उत्तर प्रदेशात एका 2 वर्षाच्या चिमुकल्याला रॅबीजमुळे आपला जीव गमवावा लागला। सुमारे 1 महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्याने मुलाच्या पायावरील जखमेला चाटले होते, ज्याकडे कुटुंबाने दुर्लक्ष केले। याच दुर्लक्षामुळे मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। शेतकरी मोहम्मद अनीस यांचा 2 वर्षांचा मुलगा मोहम्मद अदान याच्या पायावर जखम झाली होती। 1 महिन्यांपूर्वी एका मोकाट कुत्र्याने मुलाच्या पायावरील त्या जखमेला चाटले होते। त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही। त्यांना वाटले की फक्त चाटल्यामुळे काही होणार नाही, पण ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली। कुत्रा चावून किंवा चाटून रॅबीजचे विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्याची लक्षणे दिसायला काही आठवड्यापासून महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो। अदानच्या बाबतीतही असेच झाले। शनिवारी त्याला रॅबीजची लक्षणे दिसू लागली। त्याला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती जाणू लागली। त्यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली। मुलाची अवस्था पाहून कुटुंबियांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले, पण तिथे त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाही। अखेर त्याला सोमवारी रुग्णालयातून घरी आणले असता त्याचा मृत्यू झाला। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुमारे 30 गावकऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात जाऊन अँटी रॅबीज लस घेतली। डॉक्टरांनी याबाबत सांगितले की लोकांनी कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यास किंवा चाटल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये। रॅबीज एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे। अशा वेळी तात्काळ अँटी रॅबीज लस घेणे अत्यंत आवश्यक आहे।